हाय, आता आपण बघणार आहोत एलसीएम आणि एचसीएफ. बघा, एलसीएम आणि एचसीएफ काढताना खूप गोंधळ होतो, कारण आपल्याला ते फॅक्टर पाडावं लागतं. एलसीएम आणि एचसीएफ मधला तुम्हाला ते फरकही समजणार आहे. विदाऊट फॅक्टर पाडता कशा प्रकारे शॉर्ट ट्रिकने आपण एलसीएम आणि एचसीएफ काढणार आहे हे आता तुम्हाला बघायचं. बघा, मी काही एक्झाम्पल देते, त्यावरून तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचे की कशा प्रकारे एलसीएम आणि एचसीएफ बिना फॅक्टर पाडता कसं शॉर्ट ट्रिकने सॉल्व्ह करायचं. बघा, 7, 14, त्यानंतर 28, त्यानंतर 56. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं याचा एलसीएम काढा, तर काय करणार आहे तुम्ही, फॅक्टर पाडत बसणार आहे. कशा प्रकारे, या प्रकारे. ठीक आहे. काय करणार आहे, 7, 14, 28, 56 या प्रकारेच काढताना तुम्ही. ठीक आहे. बघा, या प्रकारे आपल्याला काढायचं नाहीये. ठीक आहे. कसं काढणार आहे बघा. तर सर्वात पहिले काय दिसतंय तुम्हाला, बघा व्यवस्थित समजून घ्या. एकदा जर तुम्हाला हे ट्रिक समजली ना, तर कुठलंही कितीही मोठी संख्या असो, कितीही संख्या असो, कितीही मोठ्या संख्या असो, त्याचं एलसीएम तुम्ही काही सेकंदात काढू शकता. आता बघा, 7, या 7ने 14ला पूर्णपणे भाग जातो का? 7ने 14ला पूर्णपणे भाग जातो का? हो, जातो. म्हणून आपण हा 7 कट केला. ठीक आहे. त्यानंतर बघा, 14ने 28ला पूर्णपणे भाग जातो का? 14ने 28ला पूर्णपणे भाग जातो का? चला, मला कमेंट्स मध्ये सांगा, पूर्णपणे भाग जातो का? हो, जातो. म्हणून आपण हा 14ही कट केला. 28ला बघा, 56ने 28ला पूर्णपणे भाग जातो का? चला, कमेंट्स मध्ये सांगायचंय. बघा, 28 गुणिले 2 जर तुम्ही केलं, 82, 16, 2, 4, 56. म्हणजे 28ने 56ला पूर्णपणे भाग जातो, म्हणून आपण काय केलं, हा 28ही कट केला. मग तुमचं काय आलं, एलसीएम तुमचा आला 56. ठीक आहे. एलसीएम जेव्हा तुम्ही एलसीएम काढणार आहे, ठीक आहे, ह्या मधला जर एलसीएम तुम्हाला काढायला सांगितलं, जेव्हा एलसीएम काढणार तेव्हा काय करायचं, सर्वात मोठी संख्या घ्यायची. म्हणजे पूर्णपणे भाग जात असेल तेव्हाच घ्यायची, सर्वात मोठी. नाही तर आता एखादी संख्या सांगितली आणि तुम्ही सांगितलं 56 किंवा दुसरी असेल 28 असेल लास्टला, ठीक आहे, पूर्णपणे भाग जात नसेल, तीच तुम्ही एलसीएम मानणार नाही. पूर्णपणे भाग जात असेल तर सर्वात मोठी संख्या घ्यायची, सर्वात मोठी संख्या घ्यायची तुमची एलसीएम. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. अजूनही समजलं नसेल तर नेक्स्ट एक्झाम्पल वरून पुन्हा एकदा समजून घ्या, आणि तरीही नसेल समजलं तर मला कमेंट्स मध्ये सांगायचंय. ठीक आहे. बघा, सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. 4, 12, 16, 24. चला, मला याचं एलसीएम सांगा बरं. आता बघा, इथे हे एक्झाम्पल थोडं मी वेगळं घेतलंय. का वेगळं घेतलंय हे तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. चला, सर्वात पहिले मला यांचा एलसीएम काय येईल कमेंट्स मध्ये सांगा. 4, 12, 16. आताच आपण सॉल्व्ह केलं. चला, पहिलं एक्झाम्पल इझी होतं. यामध्ये बघा, थोडस विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता 4ने 12ला पूर्णपणे भाग जातो. ठीक आहे. म्हणून आपण हा 4 कट केला. पण आता पुढे काय, 12 आणि 16ला पूर्णपणे भाग जातो का? नाही. 16ने 24ला जातो का? नाही. मग आता आपण काय करू, अशी एक संख्या घेऊ. बघा, हा जो लास्टचा नंबर आहे त्याला काय करू, आपण 2 ने गुणा करू. 24 गुणिले 2, 2 चोक 8, 2 दुने 4. बघा, 12ने 48ला पूर्णपणे भाग जातो, 16नेही 48ला पूर्णपणे भाग जातो. मग सर्वात मोठी संख्या कोणती आहे, 48. मग एलसीएम काय आला तुमचा, 48. ठीक आहे. 12नेही पूर्णपणे भाग जातो आणि 16ने पूर्णपणे 48ला भाग जातोय, त्यामुळे आपला एलसीएम काय आला, 48. ठीक आहे. जेव्हा या प्रकारे जर पूर्णपणे भाग जात नसेल स्टेप वाईज, तर काय करायचं, जी लास्टची संख्या आहे तिला काय करायचं, गुणिले करायचं कोणत्याही संख्येने. म्हणजे अशी संख्या घ्यायची की जिला ज्या बाकीच्या उरलेल्या त्यांनी भाग जाईल. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. चला, आता नेक्स्ट तुम्ही ट्राय करा. बघा, नेक्स्ट एक्झाम्पल हे थोडं वेगळं आहे. 2, 4, 6, 8, 10, 12. जरा ट्राय करा. थोडस सेकंड सारखंच आहे, ट्राय करा. चला, जमतंय का?
2 4 6 8 10 आणि 12. चला, काय आला आन्सर कमेंट्स मध्ये सांगा. बघा इथे जर भागायला गेलं तर बघा 2 काय होतंय, 2 4 ला पूर्णपणे भाग जातोय, 2 कट केला. 4 8 ला पूर्णपणे भाग जातोय, 4 कट केला. ठीक आहे, मग आता उरतं काय? चला आन्सर कमेंट्स मध्ये द्या. 4 कट केला आपण. ठीक आहे, मग आता उरतं काय तुमचं 6 8 आणि 10. आता ह्या तिन्ही अशी संख्या मोठी तयार करायची की तिन्ही भाग जाईल. आता 12ला जर तुम्ही 10 गुन्हा केला तर काय येतं, 120 येतं. बघा इथे 6 120 ला पूर्णपणे जातो, 8 पूर्णपणे जातो आणि 10 पूर्णपणे जातो. इथे बघा 60 ठीक आहे, या प्रकारे पूर्णपणे भाग जातो, म्हणून याचा एलसीएम किती येणार आहे तुमचा 120. बघा हे सारे एक्झाम्पल तुम्हाला आता थोडे अवघड वाटत असेल, पण जास्त असं प्रॅक्टिस केली ना ही स्टेप तुम्हाला खूप सोपी वाटेल, म्हणजे एक्झाम मध्ये कमी टाइममध्ये तुमचं आन्सर येईल. ठीक आहे, आता एलसीएम तर तुम्हाला समजला, सर्वात मोठे घ्यायचं. आता एचसीएफ बघू आपण, एचसीएफ. ठीक आहे, चला एक एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्क साठी देते एलसीएमचं. 10 20 30 40 याचा आन्सर कमेंट्स मध्ये एलसीएम काढा. याच पद्धतीने काढायचंय. ठीक आहे, याच पद्धतीने काढायचं आणि आन्सर कमेंट्स मध्ये द्यायचे. चला या लेक्चर मध्ये आपण एलसीएमच घेऊ, म्हणजे कशी तुमची जास्तीच प्रॅक्टिस होईल. नेक्स्ट मध्ये आपण एचसीएफ घेऊ. ठीक आहे, अजून एक घेते 5 10 15. बघा इथे आता तुम्ही फास्टली सॉल्व्ह करू शकता. कसं, 5 2 10 म्हणजे 5 कट झाला, 10 ने 15 जातो का नाही, ते पण 2 केलं, 15 2 30 होतं. ठीक आहे, मग याला 10 ने 30 ला पूर्णपणे भाग जातो, मग एलसीएम काय आला तुमचा 30 आला. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, नेक्स्ट एक्झाम्पल 10 12 15 75. चला आता सॉल्व्ह करा. आता बघा 10 ने 12ला पूर्णपणे भाग जात नाही, किंवा 12 ने 15 नेही जात नाही. आता तिन्ही संख्येने जात नाही, अशा वेळेस काय करू आपण, इथे ही संख्या अशी घेऊ की जिला तिन्हीने भाग जाईल. इथे जर तुम्ही गुन्हा जर 4 केले तर किती होतं, 15 चोक 300 येतं, सॉरी 75 चोक 300 येतं. ठीक आहे, 75 गुणिले 4 केलं तर 300 येतं. 10 ने पूर्णपणे भाग होतो, 12 ने पूर्णपणे जातो, 12 गुणिले 25 केलं तर 300 येतं. इथे किती, 10 गुणिले 30 केलं तर 300 येतं. त्याचप्रमाणे 15 ने पूर्णपणे भाग जातो, म्हणजेच तुमचा एलसीएम काय आला 300 आला. एलसीएम काय आला 300 आला. ठीक, ह्या लेक्चर मध्ये फक्त आपण एलसीएम घेतला. नेक्स्ट मध्ये काय घेणार आहे, एचसीएफ. तेही आपण अशा शॉर्ट ट्रिकने बघणार आहोत. त्यामुळे काय करायचं, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, जास्तीत जास्त शेअर करायचं. थँक्यू.